कायद्यात कोणीही नातेवाईक नसतं. आय एम ओनली इन्स्पेक्टर चालू पांडे. सॉरी. अचानक इथे सगळे कसे आलात तुम्ही? ओ, वाटते गोकुळधामच्या गार्डन मध्ये क्रिकेट खेळताना चुकून बॉल इथे आमच्या पोलीस स्टेशन मध्ये आला आहे. त्याला शोधायला आलात ना? नाही अंकल, ते सॉरी सर. दॅट्स बेटर बाळा. सर, आम्ही इथे कंप्लेंट करायला आलो आहोत. पांडे सर, आमचा मित्र गोगी सोबत चीटिंग झाली आहे. आय हेट चीटर्स. काय झाले काय? सर, मॉन्टू नावाचा एक मुलगा आहे. त्याने गोगीला सांगितलं की 40,000चा सुपर एक्स 100 मोबाईल 30,000ला देणार म्हणून. 30-40,000चा मोबाईल? पाटील, हे आजकालचे विद्यार्थी हे 30-40,000च्या मोबाईलचं काय बोलतायत? साहेब, आजकालच्या विद्यार्थ्याचं फॅशन झालं ना, नवीन महाग मोबाईल विकत घ्यायचं. पाटील, आजकालचे पेरेंट्स मुलांना इतके महागडे मोबाईल कसे काय देऊ शकतात? आणि तुम्ही लोक कॉलेजमध्ये शिकायला जाता का मोबाईलवर गेम खेळायला जाता? सर, आमचा मित्र हा गोगी आहे ना, मोबाईलचं नाव ऐकल्यावर पागल होतो. याला ना नवीन मोबाईलची खूप आवड आहे. हे तर चुकीची आवड आहे ना. गोगी तुझं नाव ना? इथे आहे बाळा. अरे ये की. ओह, नाही मारणार बाळा. ये इकडे. अरे ये, नाही मारणार. तुझे आई वडील काय करतात? पप्पा गॅरेज चालवतात. मम्मी हाऊसवाईफ आहे. मला कळतो सर, मी खूप मोठी चूक केलीये. मी महागडा फोन घ्यायचा हट्ट धरलाच नाही पाहिजे होता. मी कान पकडतो सर, मी कान पकडतो. आय एम व्हेरी सॉरी. चुकीचा पश्चाताप होणं खूपच चांगली गोष्ट आहे बाळा. किती केले आता? 3. हा, 5 करायला लागतील. मोबाईलच्या हट्टासाठी 5चा कायदा आहे. अजून 2 काढायला लागतील. 1, 2. गुड. सर, तुम्ही म्हणाल तर मी कोंबडा बनायलाही तयार अरे आहे. नाही बाळा, नाही. आय एम नॉट सो स्ट्रिक्ट बाळा. रिलॅक्स. सर, आता तुम्ही प्लीज कंप्लेंट ऐकून घ्या ना प्लीज. ओके. बोला, काय कंप्लेंट आहे? हा, लक्षात आलं. एका मुलाने, नाव काय होतं त्याचं? मॉन्टू. 40,000चा मोबाईल 30,000 मध्ये देण्याचं बोलत होता, बरोबर? हा, तर मग? आणि हो सर, गोगीकडून 10,000 रुपये कॅश घेतलीये आणि बाकीच्या पैशांसाठी त्याच्याकडून त्याचा मोबाईल घेतला. मोबाईल का? तो मोबाईल विकून मोन्टू दुसरे 5,000 गोळा करणार होता. बाकीचे 15,000 आहेत ना, ते गोगी त्याला नंतर देणार होता. नंतर मग आज मी मॉन्टूला पैसे आणि माझा मोबाईल दिला. तो गेल्यानंतर मॉन्टूने मला जो सुपर एक्स 100 मोबाईलचा बॉक्स दिला होता ना, तो मी उघडला. गोगी, तुझा हा सुपर एक्स 100 मोबाईल साबणाच्या वडीसारखा का दिसतोय बरं? तू आधीच सर्व बघून घ्यायला हवा होतास. मी मोबाईल तुला दिलाय म्हणजे दिलाय. पिंकू, बॉक्स दे ना. हे बघा सर. साहेब, यानं तर मोबाईल म्हणून साबण ऐकलं. हा मोन्टू लय मोठा चीटर आहे वाटते. यू नो पाटील, आय हेट चीटर्स. होय सर, मॉन्टू चीटरच आहे. जेव्हा गोगी त्याच्यासोबत फोनवर बोलला तेव्हा तो बोलला की त्याने फोन दिलाच आहे. आणि आता मोन्टू मोबाईल आणि पैसे देणार नाही बोलतोय सर. मोन्टू खोटं बोलतोय सर. जेव्हा मॉन्टूने गोगीकडून मोबाईल आणि पैसे घेतले तेव्हा कोणी बघितलं का? नाही सर. मॉन्टूने मुद्दाम गोगीला एकटं बोलवून मोबाईल आणि पैसे घेतले, जेणेकरून कोणाला काही कळणार नाही. हो सर, मॉन्टू आता खोटं बोलतोय. मॉन्टू खोटं बोलतोय. पण तुम्ही सगळे तर खरं बोलताय ना? हो सर. हो. का तुमची कॉलेज मधली तुमच्यातली दुश्मनी काढायला मॉन्टूवर खोटा आरोप तर करत नाही आहात ना? नाही. हे बघा मुलांनो, माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. खोट बोलला तर पडतील फटके. राईट. सर, तुम्ही आमच्या साध्या भोळ्या चेहऱ्याकडे बघा तरी आम्ही तुमच्याशी खोटं कसं बोलू शकतो? तुम्हा गोकुळ धामवाल्यांचे साधे भोळे चेहरे बघूनच तर माझा त्रास नेहमी वाढलाय. बरोबर आहे.
सर आम्ही खरं बोलतोय सर. सर तुम्ही प्लीज आमची मदत करा ना सर प्लीज. सर प्लीज माझा मोबाईल मला परत आणून द्या सर प्लीज हा सर. ठीक आहे. मोंटू राहतो कुठे? माहित नाही सर. मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे? हो आहे. मी तुम्हाला नंबर देतो. दे मला. सर तुम्ही ना त्याला इथे बोलवून 3rd डिग्री द्या. हो सर, खूप धुवा त्याला सर, त्याला बदलून काढा. तुम्ही त्याच्याशी बोललात तर तो नक्कीच घाबरेल. हो सर, तुमचा आवाज ऐकला ना तर तो नक्की घाबरणार सर. अरे पण त्याआधी मला त्याचा नंबर तर द्या. काय करायचंय, कोणाला 3rd डिग्री द्यायची हे सगळं मी ठरवेन. त्याचा नंबर द्या. पाटील नंबर घ्या त्याचा. हो साहेब. नंबर दे रे. हो. लावा. का अजून का आज गोगी डार्लिंगच्या पैशाची पार्टी आहे. मोंटू, पैसेदार. बस खा ना. का? हॅलो मोंटू. मोंटू आहे. हो. हियर इन्स्पेक्टर चालू पांडे. खोट बोललास ना तर पडतील फटके. हो बोला सर. पोलीस स्टेशन मध्ये तुझी कंप्लेंट आली बाळा. तू गोगी नावाच्या एका मुलाला मूर्ख बनवला आहे. तू गोगीला मोबाईलच्या बदल्यामध्ये एक साबणाची वडी दिलीस आणि त्याचा मोबाईल आणि पैसे घेऊन पळालायस. नाही सर, गोगी खोटं बोलतोय. त्याने मला कोणता मोबाईल किंवा पैसे दिलेच नाहीत. तू त्याला मोबाईल पण नाही दिलास. कोणता मोबाईल? काय बोलताय काय सर तुम्ही? मला काहीच कळत नाहीये सर. तो गोगी आणि त्याचा मित्र टप्पू आहे ना, दोघे मिळून मला त्रास द्यायला हे सगळं नाटक करतायत. सर मी काही नाही केलं. नक्की तू माझ्याशी खोटं बोलत नाहीयेस? नाही सर, असं असेल तर मी मम्मी पप्पाची शपथ घेऊन सांगतो मी खोटं नाही बोलत आहे. सर मी खूप चांगल्या घरातला मुलगा आहे सर. मी कधी खोटं बोलत नाही सर. हवं असेल तर मी पोलीस स्टेशनला येऊ. अरे नाही बाळा, पोलीस स्टेशनला यायची गरज नाहीये. पण हा, पुढे जाऊन जर पोलीस चौकशी झाली तर तुला पोलिसांना सहकार्य करावं लागेल आणि पोलीस स्टेशनला येऊन हजेरी लावायला लागेल. हा सर, मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करेल. पण तुम्ही त्या गोगीला ओरडा. तो माझ्याबद्दल खोटं बोलतोय. आणि त्याचा मित्र आहे ना सर, तो टप्पू, तो खूप बदमाश आहे सर. सर तो गोगीला चढवत असतो आणि मला खूप त्रास देत असतो सर. ठीक आहे मी त्या सगळ्यांना ओरडेन. थँक्यू सर. अरे सर काय झालं, तुम्ही मोंटूला ओरडलं का नाही? मोंटू सांगत होता की तुम्ही त्याला त्रास द्यायला हे सगळं नाटक करताय म्हणून. अरे नाही. अरे नाही गोगीने त्याला कोणता मोबाईल दिलाय, नाही त्याने मोबाईलच्या बदल्यात मोबाईल आणि पैसे दिले. काय काय काय? तुम्ही लोक इन्स्पेक्टर चालू पांडेच्या समोर खोटं बोलत आहात. डोंट बिहेव लाईक युअर पॅरेंट्स. सर मोंटू खोटं बोलतोय. मी मम्मीची शपथ घेऊन सांगतो की मी त्याला पैसे दिले. सर मोंटूने फसवलंय. जर आज तुम्ही त्याला शिक्षा नाही केली तर गोगी सारख्या इतर मुलांनाही तो फसवेल सर. हो काहीतरी करा ना सर प्लीज. हो सर, आम्ही खरं बोलत आहोत. सर मोंटू हे चुकीचं करतोय. प्लीज सर आमची मदत करा प्लीज. हो सर, प्लीज प्लीज सर.